हॅलो स्पर्धक मित्रांनो, नमस्कार. आज आपण पार्ट 2 बघणार. सामान्य अध्ययन पेपर 2 जो आहे भारतीय संविधान व भारतीय राजकारण व कायदा, आणि इथे विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र याच्याबद्दल आपण चर्चा मागच्या वेळात केलेलीच आहे. आपण याच्यामध्ये उर्वरित जे आहेत नेक्स्ट 10 टायटल्स, ते 10 टायटल्स आपण इथे बघूया. बघूया आता कुठलं टायटल आहे ते. सी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ हे टायटल आहे. 11वं आहे. 11व्या नंबरचं टायटल आहे. प्रशासनिक कायदा हे जे टायटल आहे हे टिपिकल पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा आहे. हा लोक प्रशासन ह्या विषयाशी निगडीत टायटल आहे. मित्रांनो, हा कॉन्सेप्च्युअल पार्ट आहे. प्रशासनिक कायदा जो आहे याच्यामध्ये वेगवेगळे घटक यांनी दिलेले आहेत, जसं रूल ऑफ लॉ ना, त्याच्यानंतर सेपरेशन ऑफ पॉवर्स, त्याच्यानंतर डेलिगेटेड लेजिस्लेशन, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्क्रिशन, त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्स, त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस, विजिलन्स कमिशन है ना, हे आपल्याला दिसून येत आहेत. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याला लोकपाल लोक आयुक्त लईच आवडीचा विषय आहे. एमपीएससीच्या नादातच पडून गेलेली आहे ना, जागोजागी लोकपाल लोक आयुक्त दिसतंय. आणि शेवटचा जो टॉपिक आहे तो आहे कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन टू द पब्लिक सर्वंट. मित्रांनो, हा जो आहे याच्यामध्ये पहिलं जर बघितलं, रूल ऑफ लॉ, सेपरेशन ऑफ पॉवर, डेलिगेटेड लेजिस्लेशन, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्क्रिशन, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्स, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस, हे जे आहे कॉन्सेप्च्युअल आहेत. आणि खाली विजिलन्स कमिशन, लोकपाल लोक आयुक्त हे जे आहे इन्स्टिट्यूशन्स आहेत, जे प्रशासनिक जे काही डिस्क्रिशन्स आहेत, म्हणजे प्रशासनाचे स्वेच्छा निर्णय म्हणजे पॉवर्स जे आहेत प्रशासनिक, त्यामुळे जे मिसयूज होतं त्याच्यावर वॉच ठेवायला म्हणून विजिलन्स कमिशन आपण पाहतोय. सेंट्रल विजिलन्स कमिशन आहे, स्टेट विजिलन्स कमिशन आहेत है ना. आणि लोकपाल आणि लोक आयुक्त, जर काही सामान्य जनतेला अडचण आली असेल तर त्यासाठी लोकपाल आणि लोक आयुक्त हे दोन इन्स्टिट्यूशन्स इथे दिसत आहेत. आणि प्रशासक जो आहे म्हणजे नौकर जे आहे है ना, टिपिकल म्हणजे पब्लिक सर्वंट असा शब्द वापराय. शासकीय नौकर, शासकीय नौकर काम करताना त्याला जर सुरक्षा नसेल तर तो निर्भीडपणे काम करू शकणार नाही, स्वतंत्रपणे काम करू शकणार नाही. म्हणून संविधानिक सुरक्षा जी आहे ती आपल्याला इथे दिसते. एक टिपिकल आर्टिकल जे आहे ह्या कॉन्टेक्स्ट जर आपण कॉन्स्टिट्यूशन मध्ये बघितलं तर 311 जे आहे हे आर्टिकल याच्याशी निगडीत आपल्याला दिसून येतं, आणि त्या अनुषंगाने काय प्रोटेक्शन्स आहेत ते आपल्याला दिसत आहेत. मित्रांनो, इथे आपल्याला बघायचं आहे कॉन्सेप्च्युअल याच्यात रूल ऑफ लॉ मध्ये काय आहे, म्हणजे डायसीचा लॉ पाहायचा आहे है ना. डायसीचे लॉज आहेत, आणि डायसीच्या लॉ नंतर मग इश्यूज येतात. सेपरेशन ऑफ पॉवर म्हणजे ऑटोनॉमी आहे का प्रत्येकाला है ना. सेपरेशन ऑफ पॉवर जो आहे प्रिन्सिपल आहे, एक तत्वज्ञान आहे, आणि त्या तत्वज्ञान जे आहे ते मॉडर्न स्टेट्स ज्याला आपण म्हणतो, आधुनिक जे राज्य निर्मिती झाली त्यामध्ये हे वापरण्यात गेलेलं आहे. जगातील टॉपमोस्ट ज्या डेमोक्रॅटिक कंट्रीज आहेत त्यामध्ये सेपरेशन ऑफ पॉवर वापरलेलं आहे. परंतु सेपरेशन ऑफ पॉवर ट्रू लेवलवर आहे की त्यांचं ओव्हरलॅपिंग आहे ते आपल्याला इथे पाहायचं आहे. रूल ऑफ लॉ जो आहे डायसीचा, हा रूल ऑफ लॉ आपल्याला इक्वॅलिटी बिफोर द लॉ, राजा असो की रंक असो तो कसा समान हे सांगताय. परंतु काही प्रशासनाला काम करण्याकरता काही अधिकार बहाल केलेले आहेत आणि काही स्वेच्छा निर्णय दिलेले आहेत, आणि त्याच्यामुळे रूल ऑफ लॉ आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्क्रिशन याच्यामधलं जे टसल आहे, झगडा आहे, तो कसा आहे हे आपल्याला इथे पाहायचं आहे. आणि त्याच्यामुळेच मग एक नवीन संकल्पना आपल्याला दिसते, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्स जे आहे ते आपल्याला दिसते. याच्यामुळे प्रशासक जे आहेत त्यांना कशी सुरक्षा प्रदान केली आहे, आणि त्याच्यामुळे सामान्य व्यक्ती
आणि न्यायासमोर सामान्य व्यक्ती आणि प्रशासक याच्यामध्ये कशी फारकत होत आहे आणि का अशी करण्यात आली आहे ते इथे आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे त्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍडज्युडिकेशन असा शब्द आपण एक पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये वापरतोय, तो इथे आपल्याला दिसून येतो. हा इन जनरल आपण बघतोय की जर आपण रूल ऑफ लॉ आणि ट्रिब्युनल्स या कॉन्टेक्स्ट मध्ये पाहायला गेलो तर यूके वर्सेस है ना, यूके वर्सेस फ्रान्स असं आपल्याला एक त्यावेळेस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्क्रिशन वर्सेस इक्वॅलिटी बिफोर द लॉ हा डिबेट दिसतोय आणि ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला ह्या बाबी पाहायच्या आहेत. म्हणजे हा कॉन्सेप्ट सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल जी आहेत, प्राधिकरणे जी आहेत, त्याचे मुख्य उद्देश काय आहेत है ना, एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, कुठकुठले प्राधिकरणे आहेत ते आपल्याला पाहून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस हा एक कॉन्सेप्ट आहे. प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस मध्ये जेव्हा शासकीय नोकर असतो त्याच्यासाठी तो कसा लागू होतोय, त्याच्यानंतर त्याला कसं स्वतःची सुरक्षा बहाल केलेली आहे त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रशासकाला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्क्रेशन मिळालेला आहे, तो आपला निर्णय घेऊ शकतो, त्याला मोकळीक आहे, त्यामुळे त्याचा मिसयूज पण होऊ शकतो, त्यामुळे करप्शन वाढू शकतं, भ्रष्टाचार फोफावतो, त्याला नियंत्रण करण्याकरिता आणि सामान्य जनतेला त्याचे बेनिफिट मिळण्याकरिता म्हणून एक व्हिजिलन्स कमिशन आहे, सेंट्रल CVC आपण त्याला म्हणतोय, स्टॅट्युटरी बॉडी आहे. तर ही कशी आहे स्टॅट्युटरी बॉडीज, याचे नॉर्म्स काय आहेत, याचे चॅलेंजेस काय आहेत, केव्हा याची निर्मिती झाली, ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. पुन्हा हा टिपिकल लोकपाल लोकायुक्त ठरलेलाच आहे, तो रिपीट जशान तसा पुन्हा दिलेला आहे, मी पुन्हा काही सांगत नाही. नेक्स्ट स्लाइड बघूया. है ना, हाय 12 आणि 13 जे आहे ते टिपिकल लॉज आहेत. म्हणजे 13 मध्ये तर म्हटलेलं आहे सम पर्टिनंट लॉज आणि 12 मध्ये एक टिपिकल महाराष्ट्र लँड रेव्हन्यू कोड 1966 देऊन ठेवलेला आहे. आता हा रेव्हन्यू सर्व्हिससाठी ठीक आहे, परंतु बाकीच्यासाठी काही गरजेचा नव्हता. कशाला याला स्वतंत्र दिलं, डोंट नो, काय गरज एवढी नव्हती है ना. नंतर तर मग ऑफिसर झाल्यावर हे वाचायचंच आहे, आधीपासून वाचून काही अर्थ नाही. पण असो, MPSC ला वाटलं असावं हा विषय द्यायचा, हा कायदा द्यायचा, तर हा स्वतंत्रपणे 12 ह्या हेडलाईन मध्ये दिलेला आहे. काय विचारलं आहे याच्यामध्ये पहा, डेफिनेशन आहे, क्लासेस अँड काइंड्स ऑफ लँड्स, जमिनीचे वर्गीकरण आहे, जमिनीची उपयोगिता काय आहे, त्याच्या उपयोगितेमध्ये जो बदल होतोय तो कशा प्रकारचा बदल करताना काय असतंय, काही प्रोसिजर आहेत का. त्याच्यानंतर असेसमेंट केलं जातं लँड रेव्हन्यूचं, लँड रेकॉर्ड कसे मेंटेन ठेवायचे, काही जर भानगडी झाल्या असतील, काही तंटा झाला असेल त्याचे अपील, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फेरफार ज्याला आपण म्हणतो रिव्हिजन, ते फेरफार कसं आहे आणि त्याचं रिव्ह्यू जे आहे पुनर्विलोकन, याबद्दल तरतुदी दिलेल्या आहेत. हे टिपिकल तुम्हाला वाचून घ्यायचं आहे, थोडे जे काही महत्वाचे पॉईंट यातमधले पाहून घ्यायचे आहेत. यात काही मी डिटेल्स सांगत नाही, रटण्याचा भाग आहे. नेक्स्ट स्लाइड्स बघा मित्रांनो. आता आपण सम पर्टिनंट लॉज जे आहेत ते बघूया. सम पर्टिनंट लॉज मध्ये आपल्याला काय दिसतंय, तर एक टोटल 8 प्रकारचे जे कायदे आहेत ते 8 प्रकारचे कायदे इथे आपल्याला दिलेले दिसून येत आहेत ना. 8 प्रकारचे कायदे आहेत है ना, 8 प्रकारचे दिलेले आहेत, ते पाहून घेऊया. मी याच्यात 2 कॅटेगरायझेशन केलं. एक कॅटेगरायझेशन असं केलं की ज्याच्यामध्ये कॉमन हेडलाईन आहे. बघा इथे कॉमन हेडलाईन आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला काय दिलं आहे, डेफिनेशन्स, ऑब्जेक्ट, मशिनरी आणि मेजर्स, हे 4 एलिमेंट्स आपल्याला तिथे विचारलेले आहेत, व्याख्या विचारलेल्या आहेत, उद्दिष्ट, यंत्रणा आणि त्याच्या उपाययोजना. याच्यामधले कुठले आर्टिकल्स आहेत ते आपण पाहून घेऊया. तुम्हाला एवढंच वाचायचं, ह्याच कॉन्टेक्स्ट मध्ये वाचायचं, त्याचे आर्टिकल्स आणि ते. ठीक आहे. बघा, एक एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट आहे, दुसरा आहे प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट 1988, त्याच्यानंतर तुम्हाला दिसतंय, त्याच्यानंतर आहे शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राइब्स प्रिव्हेन्शन ऑफ एट्रोसिटीज ऍक्ट 1989, त्याच्यानंतर आपल्याला दिसतंय मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट 2007, त्याच्यानंतर आपल्याला दिसतंय प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ऍक्ट 1955. मित्रांनो, हे जे 4, हे 1 2 3 4 5 कायदे इथे दिलेले आहेत 8 पैकी. ह्या 5ही कायद्यामध्ये तुम्हाला ह्या 4च एलिमेंट मध्ये अभ्यास करायचा आहे. यापैकी
हे जे दोन आहेत, शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राइब्स प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटीज ऍक्ट 1989 आणि प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ऍक्ट, हे संलग्न कायदे आहेत, त्यांना सोबत अभ्यास करायचा आहे. सोबतच तुम्हाला असं लक्षात येईल की हा जो आहे मेंटेनन्स ऑफ अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट 2007, हा नवीन टाकलेला आहे. आधी हा कायदा पूर्वीच्या सिलेबस मध्ये नव्हता. नंतर ते 3 आपण बघूया. सी, बघा, पहिला आहे राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ऍक्ट 2009. आता हा जेव्हा आरटी आपल्याकडे आधी आपण वाचला, त्या आरटी मध्ये हा ऑलरेडी आलेला आहे, म्हणजे हा कायदा वाचू शकतो आपण. पण इथे स्पेसिफाईड दिलेला आहे, म्हणजे काय, तर त्या कायद्यातील तरतुदी वाचायच्या आहेत. काय वाचायचं आहे? डेफिनेशन, ऑब्जेक्ट, आधीच्या याच्यासारखं. दुसरं, राईट्स ऑफ चिल्ड्रन टू एज्युकेशन, ड्युटीज ऑफ गव्हर्नमेंट, रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ स्कूल्स अँड टीचर्स. म्हणजे काय, तर ह्या कायद्यामध्ये ह्या स्पेसिफिक बाबी मेन्शन केलेल्या आहेत, त्या इथे नमूद केलेल्या आहेत, त्याच तुम्हाला वाचायच्या आहेत. याच्याशी संबंधित जे काही कलम असतील, जे काही आर्टिकल्स असतील, ते तुम्हाला पाहायची आहेत. त्याच्यानंतर दुसरं आहे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, आरटीआय है ना. आता आरटीआय 2005 आहे, त्यामध्ये डेफिनेशन विचारले आहे. त्यानंतर जो अप्लिकंट आहे त्याचे अधिकार काय आहे, पब्लिक ऑथॉरिटीचे कर्तव्य काय आहे, काही एक्सेप्शन्स आहेत का. आपण बघतोय की काही बाबी ज्या आहेत त्या आरटीआयच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या आहेत, त्या काय आहेत है ना. त्यानंतर अपील कुठल्या आहेत का. त्यानंतर पेनॉल्टी, जर काही माहिती दिली नाही तर त्याच्या पेनॉल्टीज आहेत का, हे आपल्याला पाठ करून घ्या. किती पेनॉल्टी, म्हणजे जसं 25,000 वगैरे अशी पेनॉल्टी असते, ती काय है ना, तर ती पक्की आपण करून ठेवायची. अपील किती, पहिली अपील, दुसरी अपील काय असते वा, किती दिवसासाठी है ना. त्याच्यानंतर एखादा राईट्स ऑफ अप्लिकंट आहे, तर त्याला कोणत्या माहिती जी आहे मागण्यासाठी त्याला अधिकार आहे, कोणती माहिती तो मागू शकत नाही है ना, कोणती माहिती पब्लिक ऑथॉरिटीने आपसुकच डिस्क्लोज करायची आहे आणि कोणती मागता क्षणी डिस्क्लोज करायची आहे. काही परंतुके आहेत, एक्सेप्शन्स, ती कुठलेले आहेत हे आपल्याला पाहायचं आहे है ना. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती आहे. अर्जंट माहिती असते, एकदम इमर्जंट माहिती, ती किती दिवसात द्यायची, नॉर्मल माहिती किती दिवसात द्यायची, दुसऱ्या विभागाची माहिती असेल तर त्याला किती दिवस, असे दिवस पाठ करायचे मित्रांनो. दिवसानुसारही आपल्याला दिसेल ना. एखादा जसा नॉर्मल व्यक्ती आहे तर त्याच्यासाठी काही अटी व शर्ती आहेत माहिती मागताना, आणि बीपीएल साठी काही एक्सेप्शन्स आहेत का, ते पण आपल्याला पाहायचं. असे सांगोपांग याचा अभ्यास आपल्याला करायचा. त्याच्यानंतर आपण बघूया इन्फॉर्मेशन आयटी ऍक्ट 2000, सायबर लॉ. हा एक क्रिटिकल इश्यू आहे, फ्रंटायर इश्यू आहे, नवीन कायदा आहे. कारण की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा जो गुंता तयार झालेला आहे, जे कॉम्प्लेक्सिटी निर्माण झाली, आणि त्यामुळे जे काही नवीन क्राइम्स तयार झाले, नवीन टाइप्सचे क्राइम्स आहेत, त्याला रोख देण्यासाठी, त्याला कंट्रोल करण्यासाठी म्हणून आपल्याला आयटी ऍक्ट दिसतोय. त्यामध्ये बघा डेफिनेशन्स, त्यानंतर ज्या ऑथॉरिटीज आहेत त्या कुठल्या कुठल्या ऑथॉरिटीज आहेत ते दिलेलं आहे, प्राधिकरणे कुठली, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स काय आहे, त्यानंतर ऑफेन्सेस आणि पेनॉल्टीज हे मेन्शन केलेलं आहे. इथेही तुम्हाला कुठल्या प्रकारचे गुन्हे हे सायबर लॉ मध्ये येतात ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यामध्ये किती प्रकारच्या पेनॉल्टीज आहेत, कशा प्रकारचे आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. कोणत्या ऑथॉरिटीज आहेत ज्याच्याकडे हे अधिकार आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. तर कायद्यामध्ये टिपिकल फॅक्च्युअल आहे, मस्तपैकी करून ठेवायचं मित्रांनो. बेअर ऍक्ट घ्यायचा, बेअर ऍक्ट, आणि बेअर ऍक्ट मध्ये जे काही कलम दिलेले आहेत ते बरोबर जशान तसं ह्या टायटल मध्ये पाहून घ्यायची. बस बाकी तुम्हाला काही करायचं आहे आणि रटून टाकायचा. बिलकुल पूर्ण मार्क्स फेचअप होत आहेत. नेक्स्ट बघूया. बघा टायटल 14 आहे सोशल वेलफेअर अँड सोशल लेजिस्लेशन, समाज कल्याण व सामाजिक विधिविधान है ना, असा शब्द वापरलेला आहे, समाज कल्याण व सामाजिक विधिविधान. परंतु जर तुम्ही यामध्ये डाटा जर बघितला, यातले टॉपिक बघितले, तर मग मात्र हा थोडा नॅरो अप्रोच इथे दिसतोय, ब्रॉडर अप्रोच दिसत नाही. बघूया कसा नॅरो अप्रोच आहे. पहिलं तर त्यांनी म्हटलं आहे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू सोशिओ इकॉनॉमिक जस्टिस, म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये आपण बघतो 36, 37, 38, 39 आर्टिकल्स जे आहेत टिपिकल आर्टिकल्स आहेत, किंवा आर्टिकल 45 आहे, 46 आहे.
ही सोशिओ इकॉनॉमिक जस्टिस देण्याकरता काही संविधानिक तरतुदी आपल्याला दिल्या, ज्याच्या माध्यमातून राज्यावर एक नैतिक जबाबदारी जी आहे सामाजिक कल्याणची ती संविधानाने दिली आहे. तर ती सर्व कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स आपल्याला इथे पाहिजे, बरोबर आहे. आता याच्यानंतर बघा एकदम थोडं नॅरो केलं, जेंडर एलिमेंट करून टाकला. तर बघा प्रोटेक्शन टू वुमन अंडर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अँड ह्युमन राईट्स असं स्पेसिफाईड केलं, म्हणजे वुमन स्पेसिफिक आपल्याला इथे लक्ष द्यायचं आहे ना. तर वुमन स्पेसिफिक कुठले आर्टिकल्स आहेत ते आपल्याला पाहून घ्यायचे संविधानातले. जसं आर्टिकल 14 म्हणू शकतो है ना, आर्टिकल 15 म्हणू शकतो, काय आहे है ना त्या प्रकारचं बघायचं आहे. पंचायत राजमधले रिझर्वेशन्स काय आहेत का. त्यानंतर आर्टिकल 44 युनिफॉर्म सिव्हिल कोड काय आहे काय नाही ते पाहायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आर्टिकल 39 मध्ये दिसतं इक्वल पे फॉर इक्वल वर्क वगैरे, ह्या सर्व बाबी आपल्याला इथे दिसत आहेत, ते आपल्याला इथे पाहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. आता वर तर म्हटलंय सम पर्टिनंट ऍक्ट्स, पण इथे पुन्हा एक कायदा टाकलेला आहे. आपण किती बघितले ते 8, त्याच्या पूर्वीचा रेव्हेन्यू कोड तो 9 आणि हे 10, म्हणजे 10 कायदे आपल्याला इथे दिसून येत आहेत. म्हणजे प्रत्येक जेव्हा जेव्हा कायदा दिलेला असेल समजून जायचं त्याची व्याख्या, त्याची उद्दिष्टे, त्याच्या परिकक्षा, त्यातली जी ऑथॉरिटीज आहेत त्या ऑथॉरिटीज कुठल्या आहेत, त्यानंतर त्याचे प्रोटेक्टिव्ह एलिमेंट्स काय आहेत, पेनॉल्टीज काय आहेत, अपील्स काय, त्या सगळ्या गोष्टी इथे पाहिजे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा चाइल्डच्या कॉन्टेक्स्टमध्ये प्रोटेक्शन टू द चाइल्ड अंडर द कॉन्स्टिट्यूशन अँड ह्युमन राईट्स. तर आपल्याला चाइल्ड लेबर वगैरेचा जो आहे आर्टिकल 23 वगैरे आपण ते बघतोय, ते आपल्याला इथे टिपिकल पाहून घ्यायचं आहे है ना. त्यानंतर चिल्ड्रनच्या एज्युकेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये सुद्धा आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर म्हणजे पहिलं वुमन आणि दुसरं चाइल्ड असं आपल्याला दिसून येत आहे. ठीक आहे. त्यानंतर एक नवीन कॉन्सेप्ट एक विकसित झालेला आहे. आपण वेलफेअर स्टेटमध्ये आहोत आणि आपल्या संविधानाने नैतिक जबाबदारी राज्यावरच नाही तर यातल्या जे काही सेपरेशन ऑफ पॉवर मधले ज्या काही इन्स्टिट्यूशन्स आहेत गव्हर्नन्सच्या, त्यापैकी न्यायव्यवस्थेवरची जबाबदारी दिली आहे. आणि त्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण बघतो कॉन्सेप्ट ऑफ फ्री लिगल एड अँड पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. मग PIL हा डबल आला पुन्हा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. पण हा फ्री लिगल एड हा सुंदर कॉन्सेप्ट आहे है ना. तर याच्या तरतुदी काय आहेत, कुणाला फ्री लिगल एड मिळू शकतं, कशा प्रकारचं मिळू शकतं, ह्या सर्व बाबी इथे पाहून घ्यायच्या आहेत. तर फ्री लिगल एड हा जो आहे हा कसा वेलफेअर कॉन्टेक्स्टमध्ये एक इक्वॅलिटी प्रोव्हाइड करतो जस्टिसमध्ये, त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला पाहायचं आहे. ओके, त्यानंतरचा टॉपिक बघूया. टॉपिक 15 फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशन. हा सुद्धा टिपिकल पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा पार्ट आहे, त्यामुळे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टिकोनातून इथे पाहायचं आहे. बघूया काय काय आहेत टॉपिक. पहिला आहे बजेटरी प्रोसेस. आपल्याला दिसतंय बजेटरी प्रोसेस म्हणजे वित्तीय प्रशासनामध्ये म्हणजेच काय तर अंदाजपत्रकीय ज्या काही प्रक्रिया आहेत, म्हणजे बजेट प्रिपरेशन, त्यानंतर त्याची अंमलबजावणी एनॅक्टमेंट तयार करणे, पारित करणे आणि एक्झिक्युशन त्याची अंमलबजावणी, ह्या 3 टप्पे आपल्याला दिसत आहेत. प्रिपरेशन आपल्याला दिसतंय ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस आहे टिपिकल. ती काय आहे 8 महिन्यापूर्वी कसं काय बजेट तयार केलं जातं काय नाही ते पाहायचं आहे आपल्याला. त्यानंतर त्याची प्रोसेस आहे इनॅक्टमेंटची, ही लेजिस्लेटिव्ह प्रोसेस आहे, ती कशी ती पाहायची आहे. आणि त्याची अंमलबजावणी प्रशासन कसं करत आहे है ना, त्याला फायनान्शियल कंट्रोल जे आपण म्हणतो ते कसं आहे ते आपल्याला इथे पाहून घ्यायचं आहे. म्हणजे टिपिकल आपल्याला जो पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा पार्ट आहे तो आपल्याला पाहायचा आहे. त्यातला प्रिपरेशन जो आहे हा पार्ट जनरल स्टडीज मध्ये आधी नव्हता, हा डिटेलमध्ये तुम्हाला पाहायचा आहे, हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉन्टेक्स्ट आहे है ना. त्याच्यानंतर कंट्रोल ओव्हर पब्लिक एक्सपेंडिचर है ना, पब्लिक एक्सपेंडिचरवर नियंत्रण कसं ठेवायचं या कॉन्टेक्स्टमध्ये इथे दिलेला आहे. याच्यामध्ये पार्लमेंटरी कंट्रोल, फायनान्स मिनिस्ट्रीचा कंट्रोल अँड कंट्रोल थ्रू कमिटीज अशा 3 टॉपिक आपल्याला दिलेले आहेत. तर पार्लमेंटरी कंट्रोलमध्ये बजेट मेकिंग पासून तर बाकीची जी प्रोसेस आहे ती आपल्याला इथे पाहायची आहे. फायनान्स मिनिस्ट्रीचा कंट्रोल हा बजेट मेकिंग करताना कसा आहे है ना, एक ब्रीफली सांगायचं तर न्यू आयटम आणि ओल्ड आयटमचं क्लासिफिकेशन केल्यानंतर कशा प्रकारे याची स्क्रुटिनी करतं ते आपल्याला पाहायचं आहे.
त्यानंतर एकदा बजेट मंजूर झालं की त्याचं डिस्बर्समेंट करताना याचं कंट्रोल कसं करतात ते पाहायचं आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर बघितलं तर आपण एक बजेटरी फ्लो असा कॉन्सेप्ट बघतो. तो काय, तो आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पार्लमेंटरी कंट्रोलचाच पार्ट आहे. कंट्रोल थ्रू कमिटी हा पार्लमेंटरी कंट्रोलचाच पार्ट आहे. तर कमिटी थ्रू कसं कंट्रोल केलं जातं, जसं पब्लिक अकाउंट कमिटी आहे ती कशी, एस्टिमेट कमिटी आहे आणि कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग है ना, ह्या 3 बाबी आपल्याला इथे दिलेल्या आहेत. ह्या 3 जरी कमिटीज दिल्या असल्या तरी इनॅक्टमेंट जे आहे बजेटरी प्रोसेसच्या इनॅक्टमेंट मध्ये इथे आपल्याला एक नवीन प्रकारच्या कमिटीज पाहायच्या कॉल्ड ॲज अ स्टँडिंग कमिटीज जे आहेत फॉर बजेटरी मेकिंग. तर त्या स्टँडिंग कमिटीज आपल्याला पाहून घ्यायच्या आहेत, किती आहेत, काय आहेत, त्याचं स्वरूप काय आहे, काय नाही. इथे जसं पॅक आहे ती पोस्टमार्टम कमिटी कशी आहे, एस्टिमेट कमिटीला कंटिन्युअस कमिटी कसं म्हणतोय, ही कशी स्पेशलाइज कमिटी आहे, कोणत्या केसेस ह्या कोणत्या कमिटीकडे जातात वगैरे, हे सगळं डिटेल आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघूया कॅगचा रोल आहे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया है ना. हा एक संकल्प इन्स्टिट्यूशन आहे, सॉरी हे संविधानिक जी संस्था आहे ही अत्यंत महत्वाची संस्था आहे आणि याच्यावर बराचसा डिबेट कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीमध्ये झाला होता. केवळ नावासाठी सुद्धा झाला होता, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल या नावासाठी. म्हणजे भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक, म्हणजे यांना कंट्रोलर म्हणजे जे आहे नियंत्रक म्हणावं का कंट्रोलर म्हणावं का यावरही डिबेट झाला. भारतामध्ये असं म्हटलं जातं कॅग इज अ मिसनॉमर. म्हणजे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल मध्ये खरं म्हणजे केवळ ऑडिटर जनरल हाच रोल कॅग निभवतो, कंट्रोलिंगचा रोल निभवत नाही. ते काय आहे काय नाही ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि याचा काय रोल आहे, भूमिका कशी निभवतो, पीएससीशी त्याचा संबंध काय आहे, पॅकशी त्याचा संबंध काय आहे है ना. जसं फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड असं म्हटलं जातं, ते एक्झॅक्ट काय कसं है ना. तर त्यामध्ये आपल्याला आर्टिकल 148 पासून तर आपल्याला 2-3 आर्टिकल त्याचे आहेत, ते आर्टिकल आपल्याला समजून घ्यायचे आहेत. इकडे बजेटरी प्रोसेसमध्ये आर्टिकल्स आपल्याला पाहून घ्यायचे आहेत, 110 वगैरे 112 काय आहेत ते आर्टिकल आपल्याला समजून घ्यायचे आहेत. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया ऍग्रिकल्चर ऍडमिनिस्ट्रेशन अँड रूरल इकॉनॉमी. छानपैकी टायटल समजून घ्या बरं. ऍग्रिकल्चर ऍडमिनिस्ट्रेशन, कृषी प्रशासन अँड रूरल इकॉनॉमी असं मस्त टायटल आहे. आणि विषय काय आहे, एक ग्रीन रिव्होल्यूशन आणि दुसरं व्हाईट रिव्होल्यूशन. ग्रीन रिव्होल्यूशन आणि व्हाईट रिव्होल्यूशन हा जिओग्राफीमध्ये देऊ शकत होते, कृषीमध्ये देऊ शकत होते. टायटल इथे ऍग्रिकल्चर ऍडमिनिस्ट्रेशन दिलं तर मग ऍग्रिकल्चर ऍडमिनिस्ट्रेशन इथे दिसून येत नाही. कृषी विभागाशी संबंधित काहीतरी त्यांची संरचना वगैरे हे तरी द्यायला पाहिजे होतं, किंवा जनरल ऍडमिनिस्ट्रेशन आणि ऍग्रिकल्चर ऍडमिनिस्ट्रेशन याचं कंबाईन काय असं द्यायला पाहिजे होतं. असं काही इथे दिलं नाही, 2 ठेवून दिले, ग्रीन रिव्होल्यूशन आणि व्हाईट रिव्होल्यूशन. तर हा सिलेबस थोडासा गडबड आहे है ना. तर आपण त्याचं टेन्शन घ्यायचं नाही, दिलाय सिलेबस वाचून घ्यायचं, आपल्याला पास व्हायचं आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये ग्रीन रिव्होल्यूशन, तर ग्रीन रिव्होल्यूशन मध्ये कुठकुठल्या स्कीम्स आहेत, त्या कशा पर्क्युलेट होतात, कोणामार्फत होतात ते पाहायचं आहे. आणि व्हाईट रिव्होल्यूशन मध्ये आपल्याला पाहायचं आहे हु वॉज अ पॉयनर वगैरे है ना. तुम्हाला माहित आहे, नावं दोघांची सांगायची गरज नाही. यू आर ऑलरेडी स्टडीड पर्सन, तुम्ही छान स्पर्धक आहात, अभ्यासू आहात आणि तुम्ही खरंच ऑनेस्ट आहात, त्यामुळे हे नाव सांगायची गरज नाही, तुम्हालाच माहित आहे, ठीक आहे. पण हा सिलेबस काही असा बरोबर नाही आहे, एवढंच म्हणायचं आहे. फक्त याच्यामध्ये काही टेक्निकल इश्यूज असतील ह्या 2 मध्ये, ग्रीन रिव्होल्यूशन आणि व्हाईट रिव्होल्यूशन, एवढं फक्त पाहायचं आहे. कारण केवळ ग्रीन रिव्होल्यूशन व्हाईट रिव्होल्यूशनच नाही तर आपल्याला रेनबो रिव्होल्यूशन वगैरे, पिंक रिव्होल्यूशन, बरंच काही आता ऍग्रिकल्चर इकॉनॉमी मध्ये झालेलं आहे. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे पब्लिक सर्व्हिसेस. हा पण आता बघा टिपिकल आपल्याला दिसतोय, हा पण पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आहे. म्हणून मी तुम्हाला बघा पहिल्या पार्टला तुम्हाला क्लासिफाईड करून दिलं होतं, त्यामध्ये मी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा एक शब्द लिहिलेला होता. तर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा महत्वाचा पार्ट याच्यामध्ये सातत्याने अंतर्भूत केलेला आपल्याला दिसतोय. तर ह्या ज्या आहेत सार्वजनिक सेवा, त्यामध्ये काय काय आहेत सिलेबस आपण पाहून घेऊया. पहिला आहे ऑल इंडिया सर्व्हिसेस है ना, अँड सेंट्रल सर्व्हिसेस है ना.
ऑल इंडिया सर्व्हिसेस अँड सेंट्रल सर्व्हिसेस आपल्याला इथे दिसून येतं. ओके, ठीक आहे. तर ही जी आहे, सॉरी, ऑल इंडिया सर्व्हिसेस जे आहेत, सेंट्रल सर्व्हिसेस आहेत आणि स्टेट सर्व्हिसेस, 3 प्रकारच्या सर्व्हिसेस आपल्याला इथे नमूद केलेल्या आहेत. त्याच्या कॉन्स्टिट्युशनल पोझिशन आणि फंक्शन्स पाहून घ्यायचे. आपल्याला संविधानातल्या तरतुदी ज्या आहेत 308 कलमापासूनच्या, त्या पुढे काय आहेत ते पाहून घ्यायच्या है ना. पूर्ण डिटेल याचा बंच आहे, तो बंच तुम्ही समजून घ्यायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर रिक्रुटमेंट अँड ट्रेनिंग है ना, हा पण तिथलाच पार्ट आहे. पण रिक्रुटमेंट अँड ट्रेनिंग मध्ये टाइप्स ऑफ रिक्रुटमेंट अँड ट्रेनिंग असा शब्द वापरलेला आहे. हा कम्प्लिटली थेरॉटिकल आहे आणि पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा पार्ट आहे. त्यामुळे टाइप्स ऑफ रिक्रुटमेंट तुम्ही समजून घ्यायचं, कशा प्रकारचे असतात, काय असतात थेरॉटिकल, आणि कशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रशिक्षण जे आहेत ते काय आहे ते पाहून घ्यायचं है ना. रिक्रुटमेंट मध्ये आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट रिक्रुटमेंट असं दिसतंय, रिक्रुटमेंट थ्रू प्रमोशन असाही कॉन्सेप्ट दिसतोय है ना, ॲडॉक प्रमोशन वगैरे अशा बऱ्याचशा बाबी आहेत. त्यानंतर ट्रेनिंग मध्ये आपल्याला लेक्चर मेथड आहे, सेमिनार मेथड आहे है ना, असा वेगवेगळ्या मेथडॉलॉजीज आहेत ते आपल्याला इथे पाहून घ्यायचं आहे. ठीक आहे, तेवढं आपल्याला थेरॉटिकल करून घ्यायचा. हा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा आहे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या पुस्तकातून तो छानपैकी थरोली करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स दिलेले आहेत. त्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे पहिलं लाल बहादूर शास्त्री अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद, यशवंतराव चव्हाण अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन यशोदा पुणे, आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन दिल्ली. ह्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, ह्या इन्स्टिट्यूशन्स ट्रेनिंग देत आहेत. यातले इन्स्टिट्यूशन रिसर्च सुद्धा करतायत, स्वतःचे पेपर्स सुद्धा पब्लिश करतायत. यशोदा सुद्धा जे आहे आपले पेपर्स पब्लिश करतं. IIPA पण आपले पेपर्स पब्लिश करतं. इंडियन जर्नल ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असं एक पॉप्युलर जर्नल तो पब्लिश करतो क्वार्टरली लेवलवर. तर आपल्याला ते त्यांच्या इन्स्टिट्यूशन्स काय आहे, केव्हा स्थापन झालं है ना, लोगो पासून तुम्ही लक्षात घ्या, लोगोज मी इथे नमूद केलेले आहेत. या सर्व बाबी इथे पाहून घ्यायच्यात. हा फॅक्च्युअल आहे, तेवढं तुम्हाला पाहायचं आहे. कुठल्या प्रकारच्या ट्रेनिंग देतात, किती असतात ट्रेनिंग, ट्रेनिंगचं पॅटर्न काय आहे वगैरे, ते जसं लाल बहादूर शास्त्री अकॅडमीमध्ये जी ट्रेनिंग IASचं दिलं जातं टिपिकल, ते IASच्या ट्रेनिंगला आणि इथे पोलीस अकॅडमीला जे ट्रेनिंग दिलं जातं, ह्या दोन्ही ट्रेनिंगला आपला सँडविच ट्रेनिंग असा एक प्रकार आपण म्हणतोय. ते एक्झॅक्ट काय आहे ते आपण समजून घ्यायचं. ओके. त्याच्यानंतर आहे सेंट्रल सेक्रेटरीएट, प्राईम मिनिस्टर ऑफिस, कॅबिनेट सेक्रेटरी, पॉवर, फंक्शन्स अँड रोल है ना. आपल्याला तिथे दिलेलं होतं चीफ सेक्रेटरीचं, तसंच इथे कॅबिनेट सेक्रेटरीचा आपल्याला रोल काय आहे तो आपल्याला पाहून घ्यायचा आहे. जसं स्टेट सेक्रेटरीएट आपण आधी पाहिलं तसंच इथे आपल्याला सेंट्रल सेक्रेटरीएट दिसते. एक प्राईम मिनिस्टर ऑफिस PMO आणि हे काय आहे है ना, याचे वेगवेगळे नॉर्म्स पण आपल्याला दिसतात. मधल्या काळामध्ये याला PMO हा PMH झाला होता, म्हणजे प्राईम मिनिस्टर हाऊस झाला होता, तो काय वगैरे ते वगैरे सगळं थोडंसं क्रिटिकल इथे पाहून घ्यायचं. हा पण पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचाच पार्ट आहे. हा इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये येतो, तो तुम्ही पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या पुस्तकातून वाचून घ्यायचा. त्याच्यानंतरचं स्लाइड बघूया. दुसरं आपलं आहे बटवन, म्हणजे नेक्स्ट टू बटवन, कॉन्स्टिट्युशनल अँड स्टॅट्युटरी बॉडीज है ना. टायटल आहे बरं, कॉन्स्टिट्युशनल अँड स्टॅट्युटरी बॉडीज. कुठल्या आहेत बघूया. कॉन्स्टिट्युशनल इन्स्टिट्यूशन अँड स्टॅट्युटरी बॉडीज. काय अर्थ आहे याला, याला पण शून्य अर्थ आहे, उगाच काहीतरी देऊन ठेवलेला आहे. स्टेट इलेक्शन कमिशन अँड ॲडव्होकेट जनरल. हा तिथेही जरी स्टेटच्या याच्यामध्ये टाकलं असतं चीफ मिनिस्टर सोबत तरी काही बिघडत नव्हतं. इथे लोकपाल लोक आहेत तर पुन्हा आले, काही सांगायची गरज नाही, तेच पुन्हा रिपिटेशन आहे. फक्त इथे टायटल बदलवलं, हे कॉन्स्टिट्युशनल इन्स्टिट्यूशन आहेत आणि हे स्टॅट्युटरी इन्स्टिट्यूशन आहे. म्हणजे याच्यासाठी संविधानिक आर्टिकल आहेत व याच्यासाठी कायदे आहेत, बस एवढंच आहे. कोणता कायदा, कोणते कलम ते आपल्याला पाहून घ्यायचं आहे, नुसतं रटायचं आहे, काही असं स्पेशल काही करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर बघूया बटवन. द कॉन्सेप्ट्स, अप्रोचेस अँड थेअरीज इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. हा मित्रांनो टिपिकल पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा आहे आणि टिपिकल थेरॉटिकल आहे
है ना. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन UPSC ला ज्यांचा विषय असेल त्यांना अत्यंत सोपा आहे. इतरांना थोडंसं थेरॉटिकल वाचायचं आहे, कंपॅरेटिव्ह वाचायचं आहे, त्यामुळे थोडा त्रासदायक आहे. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या पुस्तकातून हे सहज शक्य आहे. लक्ष्मीकांतचं प्रिलिमचं पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचं पुस्तक येतं UPSC साठी, तर ते वापरलं तर त्यामधून बरंचसं फेचअप होऊ शकतं. बघा काय दिलेलं आहे. पहिलं आहे कॉन्सेप्ट्स. कॉन्सेप्ट्स मध्ये पहिला आहे न्यू पब्लिक मॅनेजमेंट, NPM. डोंट बी कन्फ्युज्ड विथ द न्यू पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. हा पण एक कॉन्सेप्ट आहे, याच्याशी कन्फ्युज होऊ नका. हा आफ्टर 90चा आहे. इट इज अ पोस्ट 1990s फेनॉमेना आहे ना, ग्लोबलायझेशनच्या नंतरचा फेनॉमेना आहे. इट इज नथिंग बट द पॉइनर जे आहे, जर बघितलं आपण तर एंटरप्रेन्योरशिप गव्हर्नमेंट हा जो कॉन्सेप्ट आहे त्यातून हे विकसित झाला आहे. ऍडमिनिस्ट्रेटरला मॅनेजर कसं आणि सर्व्हिस ओरिएंटेड कसं राहील, इफिशियन्सी ओरिएंटेड कसं राहील, त्याचा हा कॉन्सेप्ट आहे. दुसरा आहे सिव्हिल सोसायटी है ना. हा अत्यंत महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. हा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये हा 90s नंतरच उदयास आलेला आपल्याला दिसून येतोय है ना. तर ह्या ज्या सिव्हिल सोसायटी आहे ही कुठली है ना, एक ब्रीफली तुम्हाला सांगतो. इट इज नथिंग बट द स्पेस बिटवीन द स्टेट अँड द फॅमिली असं म्हटलं जातं. म्हणजे जेवढ्या काही इन्स्टिट्यूशन्स आहेत सरकार सोडून आणि फॅमिली सोडून, त्या सर्व ज्या आहेत सिव्हिल सोसायटीमध्ये येतात. त्यांचा रोल काय, काय नाही, काय चॅलेंजेस आहेत, इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये काय, हे सर्व इथे पाहून घ्यायचं. त्यानंतर एक संकल्पना आहे डिसेंट्रलायझेशन अँड डेलिगेशन. या दोघांमधला फरक काय आहे इथे ब्रीफली मी सांगतोय. जसं पंचायत राज इन्स्टिट्यूशन आहे, PRI पंचायत राज इन्स्टिट्यूशन कॉल्ड ॲज अ डिसेंट्रलायझेशन, आणि कलेक्टर आहे, कलेक्टरला काही अधिकार दिलेले आहे शासनाने, कॉल्ड ॲज अ डेलिगेशन. हे दोघांचा फरक तुम्हाला ब्रीफली समजून जाईल. बाकी डिटेल तुम्ही पुस्तकातून वाचून घ्या. एक आफ्टर डिजिटलायझेशन आपल्याला दिसते एक ई गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट विकसित झाला. ई गव्हर्नन्सच्या सर्व ज्या बाबी आहेत, पोर्टल्स वगैरे सर्व आहेत, ते इथे पाहून घ्यायचं. त्यामुळे ई गव्हर्नन्सचं फॅसिलिटेशन कसं झालं आणि ई गव्हर्नन्समुळे डिजिटल डिव्हिजन सुद्धा कसं झालं ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. याचा बेनिफिट करप्शन मध्ये कमी करण्यास होतो का, फॅसिलिटेशन करण्यात होतो का, इफिशियन्सी मध्ये काय होतो आणि त्याचे चॅलेंजेस ह्या बाबी इथे पाहायचे आहेत. हा पण टिपिकल पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा पार्ट आहे. त्याच्यानंतर टिपिकल पार्ट दिलेला आहे अप्रोचेस, बिहेवियरल अप्रोच अँड द सिस्टीम अप्रोच. बिहेवियरल अप्रोच म्हटलं तर आपल्याला पहिलं नाव जे आहे ते आठवतं चेस्टर बर्नार्ड. तुम्हाला थेअरीज बघायच्या आहेत इथे, लक्षात घ्या. अप्रोच वेगवेगळे दिलेले आहेत. याच्यामध्ये चेस्टर बर्नार्ड, चिझार्जिरिस, मॅकग्रॉगर है ना, हर्सबर्ग, लायकर्ट, हे सर्व तुम्हाला बिहेवियरल अप्रोच मध्ये त्यांच्या थेअरी एक्स वाय काय आहे ते सर्व पाहायचं आहे. सिस्टीम अप्रोच जो आहे तो कसा विकसित झाला है ना, बटन फ्रायचे डेफिनेशन काय आहे, त्याच्यानंतर मेरी पार्कर फॉलेटनी तो कॉन्सेप्ट कसा हळूहळू इनडायरेक्टली उदयास आणला, आणि मग नंतर आपल्याला हर्बर्ट सायमन जो आहे तो हर्बर्ट सायमनच्या थ्रू तो कसा विकसित झाला हे आपल्याला इथे पाहायचं आहे. त्यानंतर सिस्टीम अप्रोचचे लूफहोल्स वगैरे काय आहेत काय नाही ते सर्व आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. हा थेरॉटिकल पार्ट आहे, टिपिकल थेरॉटिकल पार्ट आहे. तुम्हाला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या पुस्तकातून तो करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा थेअरीज दिलेल्या आहेत, दोन थेअरीज दिलेल्या आहेत. एक ब्युरोक्रॅटिक थेअरी आहे आणि ह्युमन रिलेशन थेअरी. ह्या बंच ऑफ थेअरीज आहेत. खूप सारे थेअरिस्ट थिंकर्स आपल्याला इथे दिसतील. जसं जर ब्युरोक्रॅटिक थेअरी पाहिली तर आपल्याला असं दिसेल की मॅक्स वेबर पासून तर रॉबर्ट मायकल्स पासून तर कार्ल मार्क्स, त्यानंतर पोस्ट वेबरियन क्रिटिक्स वगैरे हे सगळं ब्युरोक्रॅटिक थेअरीमध्ये आपल्याला पाहायचं आहे है ना. त्यानंतर ह्युमन रिलेशन थेअरी जर आपण म्हटलं तर ह्युमन रिलेशन थेअरीमध्ये फादर ऑफ ह्युमन रिलेशन थेअरी म्हणजे एल्टॉन मेओ पासून तर आपल्याला बाकीचे जे आहेत एलिमेंट्स म्हणजे थिंकर्स ते आपल्याला इथे पाहायचं आहे. म्हणजे हा जो दोन्ही आहे हा टिपिकल थेरॉटिकल पोर्शन आहे मित्रांनो. त्यामुळे हा थेरॉटिकल काळजीपूर्वक वाचायचा. थिंकर्स, त्यांची थेअरी काय आहे, टायटल काय आहे, मॉडेल्स काय आहेत, त्यांचे बेसिक प्रिन्सिपल्स काय आहेत, कुठली पुस्तकं लिहिलेली आहेत त्यांनी, ह्या सगळ्या गोष्टी इथे वाचायचं आहे. तुम्हाला काही यातलं विचारू शकतील. इंटर रिलेटेड सुद्धा प्रश्न राहण्याची शक्यता आहे. यांच्या प्रत्येकावर क्रिटिक्स केलेले आहेत, खूप कॉमेंट्स केलेले आहेत है ना. तर ती टीका टिप्पणी जी आहे ती कोणी केली, का केली,
त्यातून काय निष्पन्न झालं, काही सिंथेसिस झालं का, हे सर्व गोष्टी इथे पाहायचे. लास्ट टॉपिक आपण बघूया मित्रांनो. बघा शेवटचा आहे पब्लिक पॉलिसी. हा पण पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचाच पार्ट आहे. पब्लिक पॉलिसी मध्ये काय विचारलं आहे बघा. फॉर्म्युलेशन ऑफ पब्लिक पॉलिसी, इम्प्लिमेंटेशन, इव्हॅल्युएशन आणि अनालिसिस, हे 4 टप्पे आपल्याला दिलेले आहेत. फॉर्म्युलेट कसं करतात है ना. पब्लिक पॉलिसी मध्ये मेटा पॉलिसी वगैरे काय आहे, मेगा पॉलिसी काय आहे, पॉलिसी फॉर द पॉलिसी मेकिंग काय आहे, ह्या सर्व गोष्टी इथे पाहायच्या आहेत है ना. त्याचं अंमलबजावणी, त्याचं इव्हॅल्युएशन जे आहे, मूल्यमापन जे आहे, आणि विश्लेषण, या बाबी बघायच्या आहेत. पब्लिक पॉलिसी जे आहे त्याचा आणि ग्लोबलायझेशनचा, जागतिकीकरणाचा कुठला परिणाम पडला आहे. भारताच्या पब्लिक पॉलिसीवर जबरदस्त परिणाम पडलेला आहे. पर्टिक्युलरली थर्ड वर्ल्ड कंट्रीज आहेत किंवा डेव्हलपिंग कंट्रीज, विकसनशील राष्ट्र, त्याच्यावर जागतिकीकरणाचा भयानक परिणाम पडलाय, अत्यंत जास्त पडलाय. ह्या पब्लिक पॉलिसी बऱ्याच अंशी बदललेल्या आहेत. त्या कशा, ते आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. भारतामध्ये कुठल्या प्रकारची प्रक्रिया आहे पब्लिक पॉलिसीची, कुठकुठल्या इन्स्टिट्यूशन्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, पार्लमेंटचा रोल काय, स्टेट लेजिस्लेचरचा रोल काय, इतर इन्स्टिट्यूशन जसं आहे नीती आयोग वगैरे आहे, प्लॅनिंग डिपार्टमेंट आहे ना, त्यांचा रोल काय, ह्या सर्व बाबी इथे पाहायच्या आहेत. सोबत ऍडमिनिस्ट्रेटरचा फीडबॅक मेकॅनिझम मध्ये कसा रोल आहे वगैरे, हे सर्व इथे समजून घ्यायचं आहे. तर पब्लिक पॉलिसी सुद्धा थेरॉटिकल हा पार्ट आपल्याला इथे दिसेल. थोडंसं इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. तर मित्रांनो आपल्याला काय दिसतंय की सेकंड पार्ट मध्ये आपल्याला बहुतांशी जे आहे ते कायदे आणि लोकप्रशासन हेच अधिकाधिक आपल्याला दिसून येत आहे. पहिल्या पार्ट मध्ये टिपिकल कॉन्स्टिट्यूशन जो आहे तो आपल्याला इथे दिसून आलेला आहे. आय होप सो तुम्हाला हे समजलं असावं. इव्हॅल्युएशन एक ब्रीफ मध्ये मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठल्याही अडचणी असतील तर कॉमेंट मध्ये तुम्ही टाकू शकता. मी जस्ट तुम्हाला लगेच रिप्लाय देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल है ना. मित्रांनो तुम्हाला याच्यापासून फायदा होईल हीच अपेक्षा ठेवून मी तुम्हाला इथे तुमची रजा घेतोय. जय हिंद.